नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. एकीकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाराज आहेत. दुसरीकडे सच्चिदानंद सिंह जे या पक्षाचे राष्ट्रीय सचिव आहेत तेच एक नोटीस पाठवतात आणि आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड ही कशी अवैध आहे, म्हणजे सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड होणं हे कसं अवैध आहे हे ते आपल्या नोटिसीमधनं सांगतात. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे त्यांनी काल रात्री वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय झालं, राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय घडतं आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तर मंडळी, मी जसं म्हटलं, दोन्ही राष्ट्रवादींमध्ये सध्या खूप गडबडी चालू आहेत. एकीकडे दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा प्रश्न आहे, ते होणार का? मग कोणी म्हणत आहे की सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना वगळून दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार किंवा शरद पवार राष्ट्रवादी ही NDA सोबत जाणार, सत्ताधारी पक्षाला बाहेरून पाठिंबा देणार. मग आज त्याच्यावर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा माहिती दिली की जर का 50% जर जागा मिळणार असतील प्रत्येक राज्याला तर मात्र आम्ही डिलिमिटेशनचा नक्की विचार करू. नेमकं चाललंय काय, म्हणजे शरद पवारांचा पक्ष हा NDAला पाठिंबा देणार आहे का NDAमध्ये सामील होणार आहे? इकडे महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष सामील होणार आहे का? कारण काल जसं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अगदी त्याच वेळेला जे शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते आहेत जयंत पाटील यांनी देखील वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्याच वेळेला घेतली आहे जेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते. आता हा योगायोग आहे की हे सगळं जुळवून आणलं गेलेलं होतं? नेमकं काय आहे ते सगळं गुलदस्त्यात आहे, पण आपण सांगणार आहोत नेमकं काय आहे हे. तर एकीकडे अजित पवार गटामध्ये सुद्धा सगळ्या गडबडी सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नाराज आहेत. ते नाराज का आहेत? तर जे काही सुनेत्रा पवार या अध्यक्ष झाल्या आणि त्यांनी एक मार्च महिन्यामध्ये जे काही एक पत्र निवडणूक आयोगाला दिलं की आत्तापर्यंत जो काही पत्रव्यवहार झालेला असेल तो सगळा पत्रव्यवहार हा गैर ठरवा, अवैध ठरवावा, तो रद्दबातल ठरवावा, याच्या पुढचे जे काही पत्रव्यवहार असतील तेच खरे असतील अशा आशयाचं सुनेत्रा पवारांनी पत्र दिलं होतं. त्यातून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाराज झाले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला आणखीन एक कार्यकारिणीची लिस्ट सादर केली, ज्या लिस्टमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या नावाच्या समोर कोणतंही पद नाही. खरं बघायला गेलं तर प्रफुल्ल पटेल हे ज्याला म्हणतात की कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, म्हणजे अध्यक्षांच्या नंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून अजित पवारांच्यापासून ते राहिलेले आहेत, पण त्यांच्या नावापुढे कोणतंही पद नाही. सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत, ते महासचिव राहिलेले आहेत, त्यांच्या नावाच्या पुढे कोणतंही पद लिहिण्यात आलं नाही आणि त्यावरून सुद्धा या दोघांमध्ये नाराजी झाली. आणि हे सगळं चालू असताना काल सच्चिदानंद सिंह जे राष्ट्रीय सचिव आहेत ते एक नोटीस पाठवून असं म्हणतात की सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जी निवड केली गेली तीच अवैध आहे. आता एक सचिव जो राष्ट्रीय सचिव आहे, जो झारखंडचा तिकडचा राष्ट्रवादीचा नेता आहे अजित पवार गटाचा, त्यांची एवढी हिंमतच कशी होते की ते आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही अवैध आहे असं ते म्हणतात? याचा अर्थ त्यांचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे. मग ते प्रफुल्ल पटेल आहेत का, सुनील तटकरे आहेत का आणखीन कोणी पडद्यामागून राजकारण करत आहे? हा सगळा त्यातला एक भाग आहे. इकडे राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो देखील सावधतेने पावलं टाकतोय. NDAमध्ये सामील व्हायचं की नाही व्हायचं यावर देखील खूप खल चालू आहेत. एकीकडे शरद पवार भाजपच्या लोकांना भेटत आहेत, म्हणजे श्रेष्ठींना भेटत आहेत. इकडे जयंत पाटील जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. बरं, ते तेव्हाच घेतात जेव्हा तिकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असतील. मग ही सगळी भानगड आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सुनेत्रा पवार यांनी आपल्या नेत्यांची बैठक बोलवली. या बैठकीला हजर कोण होतं हे आपण पहिल्यांदा बघूयात. या बैठकीला हजर होते छगन भुजबळ,
सुनील तटकरे, पार्थ पवार, ज्या पार्थ पवारांच्या नेतृत्वावर देखील अनेकांचे आक्षेप आहेत, म्हणजे जे उपस्थित आहेत त्यांचेच आक्षेप आहेत. छगन भुजबळांचा आक्षेप आहे, सुनील तटकरेंचा आक्षेप आहे, प्रफुल्ल पटेल काही या बैठकीला आत्ता नव्हते पण प्रफुल्ल पटेलांचा आक्षेप आहे, आणि अनिल पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित होते. अर्थात अनिल पाटलांचा कुठेही आक्षेप पार्थ पवारांच्या नेतृत्वावर नाही आहे. पण ही मंडळी उपस्थित होती आणि आज सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जे सच्चिदानंद सिंह यांनी जी नोटीस पाठवली आहे या बाबतीमध्ये या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे की या नोटिसीला, कारण त्यांनी सांगितलेलं आहे 15 दिवसामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, तर या नोटिसीच्या बाबतीमध्ये सुनेत्रा पवारांनी आपल्या या सगळ्या नेत्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. त्यामुळे ती एक आपल्याला माहिती मिळते की नेमकी ही जी चर्चा आहे की या नोटिसीला काय उत्तर द्यायचं आहे, आणि जर ही अवैध आहे असं जर म्हटलं जातं तर मग सर्व साक्षीनुसार मुंबईमध्ये सगळ्यांच्या समक्ष ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांना घोषित केलं गेलेलं आहे. मग हे अवैध कसं असेल, पण त्याला एका पत्राचा रेफरन्स आहे, तोही मी तुम्हाला पुढे सांगेन. त्यानंतर या बैठकीमध्ये चर्चा झाली ती म्हणजे जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. आता जयंत पाटील यांची भेट का आहे, तर चर्चा अशी आहे की जसं खासदार हे दिल्लीमध्ये NDA सोबत जाण्याच्या मानसिक स्थितीमध्ये आहेत. आता शरद पवारांच्याकडे किती खासदार आहेत, तर 8 खासदार आहेत. त्यातले 5 खासदार जे आहेत ते सत्तेसोबत जाण्यासाठी अधीर झालेले आहेत, म्हणजे ते शरद पवारांवर असेल किंवा सुप्रिया सुळेंबाबतीत असेल यांवर दबाव टाकतायत की आपण सत्तेबरोबर जाऊया, सत्तेबरोबर जाण्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही आहे. तुम्ही ऐकलत तर ठीक, नाही ऐकलं तर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत, अशा पद्धतीची स्थिती आत्ता या खासदारांची आहे. इकडे देखील आमदारांमध्ये देखील 2 गट पडलेले आहेत. आमदारांचा एक गट असं म्हणतोय की आपण सत्तेबरोबर जाऊयात. आमदारांच्या मध्ये काही लोक असं म्हणतायत की नको आपण विरोधातच बसूयात. जे जाऊयात म्हणतायत त्याच्यामध्ये जयंत पाटीलसुद्धा आहेत. त्यामुळे जयंत पाटील असतील किंवा RR पाटील यांचे चिरंजीव असतील, हे सगळे या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत आणि याचं नेतृत्व जे आहे ते इकडे जयंत पाटील करतायत. आता जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. जेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा तिथे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलसुद्धा उपस्थित होते. असं म्हटलं जातं आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर ते कुठे गेले, शरद पवारांच्या भेटीला. म्हणजे नेमकं घडतंय काय, दोन राष्ट्रवादी एकत्र करण्याच्या दृष्टीनं काही हालचाली घडतायत का, जयंत पाटील आणि एक गट हा राष्ट्रवादीमध्ये येऊ पाहतोय का, किंवा सत्तेमध्ये भाजपबरोबर येऊ पाहतोय का. असं झालं तर मग राष्ट्रवादीला जी काही मंत्रिपदं राष्ट्रवादीला मिळतील पुढच्या काळामध्ये, त्यातून अर्थमंत्रीपद जे आहे की ज्याची चर्चा ही सातत्याने होती आहे आणि अजून मुख्यमंत्र्यांनी आपल्याजवळ ठेवलेलं अर्थमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे देऊ केलेलं नाही आहे. आता त्याला कारण असं सांगितलं जातं आहे की जयंत पाटील जर का भाजपबरोबर येत असतील तर अर्थमंत्रीपद हे जयंत पाटील यांना देण्याच्या विचारामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे किंवा महायुती सरकार आहे. आता असं जर झालं तर रणनीती काय असू शकते, मग आपल्या मंत्रिपदांच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं, याची चर्चा आज सुनेत्रा पवार यांनी आपल्या या बैठकीमध्ये केलेली आहे. त्यानंतर आपण बघतोय की एकूण 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये, आणि ते सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळून काही हालचाली चालू आहेत का, याची चाचपणीसुद्धा सुनेत्रा पवारांनी या आजच्या बैठकीमध्ये केलेली आहे, असं देखील आपल्याला तपशील मिळतोय. आणि त्याचप्रमाणे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची जी काही नाराजी आहे पार्थ पवार यांच्या नेतृत्वाला घेऊन, त्याविषयीसुद्धा की आपल्याला पक्ष पुढच्या काळामध्ये बळकट करायचा आहे, आपल्याला महायुतीमध्ये राहायचं आहे, आणि अशा वेळेला आपल्यामधली जी काही भांडणं आहेत किंवा आपल्यामधले जे काही विसंवाद आहेत हे बाहेर यायला नको, आपल्यामध्ये काही आपण तडजोडी करू शकतो का, अशा पद्धतीची देखील एक चाचपणी ही सुनेत्रा पवार यांनी केलेली आहे. पण सुनेत्रा पवार यांच्यावर हे एक प्रेशर आहे, ते म्हणजे सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिसीचं त्याला उत्तर द्यायचं आहे. ते जर का तुम्ही दिलं नाही तर तुमची निवड ही अवैध आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्याला
कारण असं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हणतात की सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्हाला हवे आहेत, पण जी अजितदादांच्या निधनानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे एक ठरावाचं पत्र निवडणूक आयोगाला सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांनी जे सादर केलेलं होतं ते तुम्ही ग्राह्य धरा, ज्याच्यामध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आहेत आणि त्यांच्याकडे पक्षाचे सर्वाधिकार असले पाहिजेत. हे जर तुम्हाला मान्य असेल तर आम्हाला सुनेत्रा पवार या निश्चित राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चालणार आहेत. अशा पद्धतीचा दबाव हा सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सच्चिदानंद सिंह असतील किंवा यांच्याबरोबरचा एक गट जो आहे तो सुनेत्रा पवारांवर हा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. माहिती अशीही मिळते की पार्थ पवारांनी आपली एक वेगळी ब्रिगेड ही तयार केलेली आहे. म्हणजे सुनील तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत, ते कदाचित पुढच्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष राहतील किंवा नाही राहणार अशी देखील एक चर्चा होतीये. पार्थ पवारांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी दुसरं नाव देखील तयार ठेवलेलं आहे. त्यामुळे पार्थ पवार सध्या स्वतःची एक ब्रिगेड ही तयार करू पाहतायत. आता या सगळ्याला नेमकं काय यश येतं पार्थ पवारांच्या या प्रयत्नांना, का राष्ट्रवादीमधला हा भडका हा आणखीन वाढतोय, हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सुनेत्रा पवारांनी जी बैठक घेतली त्याला त्या अर्थाने खूप महत्त्व प्राप्त होत आहे. अर्थात पुढे काय होणार आहे, काळाच्या उदरामध्ये काय काय गोष्टी अजून घडणार आहेत हे पुढे जाऊन आपल्याला कळेल आणि वेळोवेळी आपण त्याचं विवेचन जे आहे ते करत राहूच. पण तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.